आखाती देशांच्या ऊर्जा केंद्रांवर थेट हल्ला करत इराणने आणखीन हे युद्ध भडकवलेलं आहे। सौदी अरेबियाने तर थेट लष्करी कारवाई करण्याचा इशारा दिलाय। लष्करी कारवाईबाबत योग्य वेळेला निर्णय घेतला जाईल असा इशारा सौदी अरेबियाने दिलाय। सौदी अरेबियाचा मोठ्या प्रमाणात हा हल्ला बघायला मिळतोय। लष्करी कारवाईचा इशारा देखील आता देण्यात आलेला आहे। ज्यावेळेला मिसाईल जमिनीवरती आदळलं त्यावेळेला मोठा स्फोट झाला आणि प्रचंड नुकसान झालेलं आहे। दरम्यान इराणने इस्रायलवरती तीव्र हल्ला केलेला। इस्रायलमधील लाचिश परिसराला या हल्ल्याचं मुख्य लक्ष्य बनवण्यात आलेलं होतं। या हल्ल्यामध्ये अनेक क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आलाय आणि या हल्ल्यामुळे इमारतींचं प्रचंड नुकसान झालंय। इस्रायलमधली आपण सगळी दृश्य बघतो। इराणने इस्रायलवरती मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा हल्ला केल्याचं बघायला मिळतंय। इस्रायलमधील लाचिश परिसराला या हल्ल्याचं मुख्य लक्ष्य बनवण्यात आलेलं आहे। अनेक ड्रोनचा समूह एका वेळेला या ड्रोनच्या समूहाने हल्ला करण्यात आलेला आहे। तर सौदी अरेबियातील रियाद शहरातील तेल रिफायनरीवरती क्षेपणास्त्र हल्ला झाल्याची माहिती समोर येते। इराणकडून बॅलिस्टिक मिसाईलद्वारे हा हल्ला झाल्याचा दावा केला जातोय। या हल्ल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात तणाव वाढलेला आहे। सध्याची जी आपण दृश्य बघतो ती सौदी अरेबियातील रियाद शहरातली आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तेल रिफायनरी आहेत आणि याच तेल रिफायनरीवरती क्षेपणास्त्राने हल्ला करण्यात आलेला आहे। इराणकडून बॅलिस्टिक मिसाईलचा यावेळेला वापर करण्यात आला आणि या मिसाईलच्या माध्यमातून जोरदार हल्ला चढवण्यात आला। बॅलिस्टिक मिसाईलने ज्यावेळेला हल्ला केला त्यावेळेला प्रचंड मोठा धुराचा लोट या ठिकाणी बघायला मिळतोय। प्रचंड प्रमाणात आग लागली आणि मोठं नुकसान या ठिकाणी झालंय। इराणमधील साऊथ पार्स गॅस क्षेत्रावरती झालेल्या हल्ल्यानंतर संघर्ष अधिकच तीव्र झालेला आहे। संतप्त इराणने आता आखाती देशातील तेल असेल किंवा गॅस प्रकल्पांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे। इस्रायलपासून कतार आणि सौदी अरेबियापर्यंत भीषण बॉम्ब हल्ले झालेले आहेत। जर आपण ही दृश्य बघितली तर किती प्रमाणात विध्वंस झाला याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो। ज्या ठिकाणी बघू त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे हल्ले केले जात आहेत। इराणमधील साऊथ पार्स गॅस क्षेत्रावरती झालेल्या हल्ल्यानंतर संघर्ष हा वाढला आणि यानंतर संतप्त इराणने खाडी देशातील तेल असेल किंवा गॅस प्रकल्पांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे। इस्रायलपासून अगदी कतार असेल आणि सौदी अरेबियापर्यंत प्रचंड प्रमाणात असे बॉम्ब हल्ले करायला सुरुवात केली आहे। इराणच्या दक्षिण भागातील अत्यंत महत्त्वाच्या अशा गॅस रिफायनरीवरती इस्रायलने जोरदार हल्ला केला आणि इस्रायलने इराणच्या असालूसह या परिसरात असलेल्या गॅस रिफायनरीवर सुद्धा मोठ्या प्रमाणात हल्ला केल्याची माहिती समोर येते। या हल्ल्यामुळे गॅस रिफायनरीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात आगडोंब उसळलेला होता। दरम्यान इस्रायलने केलेल्या हल्ल्यामुळे इराणची चिंता मात्र चांगलीच वाढलेली आहे। या परिसरात अनेक रिफायनरी आहेत आणि या रिफायनरीवरतीच हल्ला केल्यामुळे प्रचंड प्रमाणात या सगळ्या ठिकाणी आग लागल्याचं बघायला मिळतंय। आगडोंब उसळलेला आपल्याला बघायला मिळतोय। इराणवरती पुन्हा एकदा इस्रायलने मोठ्या प्रमाणात हल्ला केलाय। मागच्या काही दिवसांपासून हल्ले प्रतिहल्ले पुन्हा एकदा वाढलेले आपल्याला बघायला मिळत आहेत। तर इराण आणि इस्रायलमधील युद्ध आता भयावह वळणावरती आलेलं आहे, कारण एकमेकांच्या ऊर्जा केंद्रांवरती हल्ले केले जात आहेत। इस्रायलने इराणच्या साऊथ पार्स गॅस फील्डवरती डागलेल्या क्षेपणास्त्रानंतर एनर्जी वॉरला सुरुवात झालेली असा दावा केला जातोय। सुरुवातीला कतारमधील रास लफान या गॅस प्लांटवरती क्षेपणास्त्र डागण्यात आलं आणि त्यानंतर सौदी अरेबियाच्या रियादमधील गॅस प्लांटला सुद्धा लक्ष्य करण्यात आलेलं आहे। हे हल्ले आकाशातच इंटरसेप्ट करण्यात आल्याचं सौदी अरेबियाने म्हटलंय। मात्र आता युद्धाचा आपण ही पुढची लेवल बघतोय, कारण एकमेकांच्या ऊर्जा केंद्रांवरती हल्ले केले जात आहेत, क्षेपणास्त्र डागले जात आहेत। अनेक ठिकाणी गॅस फील्ड आहेत आणि या ठिकाणी क्षेपणास्त्र डागल्यामुळे एनर्जी वॉरला सुरुवात झाली आहे असा दावा केला जातोय। सुरुवातीला कतारमधील रास लफान या गॅस प्लांटवरती हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर सौदी अरेबियाच्या रियादमध्ये गॅस प्लांटला लक्ष्य करण्यात आलेलं आहे। मात्र हे सगळे हल्ले जे आहेत ते आकाशातच इंटरसेप्ट केल्याचा दावा सौदी अरेबियाने केलाय। तर मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर
अल अक्सा मशिदीवरती सध्या कुलूप लावण्यात आलेलं आहे. युद्ध सुरू होताच मशीद नमाजासाठी बंद करण्यात आलेली होती आणि अद्यापही ती उघडण्यात आलेली नाहीये. या परिसरातील रस्ते आणि गल्लीबोळ अगदी ओस पडलेले आहेत आणि सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलेलं आहे. शांततेचं वातावरण निर्माण झालंय. ईरान और इसराइल के दरमियान युद्ध जारी है। इसी बीच न्यूज़ 18 इंडिया की टीम पहुंची है यरूशलेम में, मस्जिद अक्सा के करीब। ये आप देख सकते हैं विजुअल्स में, ये मस्जिद अक्सा का एरिया है और डोम ऑफ द रॉक भी यहाँ से दिखाई दे रहा है और साथ ही दूसरे साइड से वेस्टर्न वॉल भी यहाँ पर है। तो फिलहाल ये जो मस्जिद अक्सा है, यहाँ पे फिलहाल नमाज पढ़ने की इजाज़त नहीं दी जा रही है। जब से युद्ध शुरू हुआ तब से मस्जिद अक्सा का पूरा अहाता जो है उसको बंद कर दिया गया। हालांकि रमज़ान का पवित्र महीना चल रहा है, लेकिन उसके बावजूद भी यहाँ पे लोगों को नमाज पढ़ने की इजाज़त नहीं दी जा रही है युद्ध के कारण। और साथ ही हम देख रहे हैं कि जहाँ एक तरफ से यूएस और इसराइली फोर्सेस लगातार ईरान पर हमले कर रहे हैं और दूसरी तरफ से इसराइली फोर्सेस लेबनान में भी एयर स्ट्राइक्स कर रहे हैं, तो दूसरी तरफ से ईरान डट के मुकाबला कर रहा है यूएस और इसराइली फोर्सेस का। शायद यूएस को लग रहा था कि एक हफ्ते के अंदर जो है वो रिजीम चेंज करने में कामयाब हो जाएंगे ईरान में, लेकिन ऐसा हुआ नहीं, बल्कि ईरान की तरफ से लगातार जोरदार अटैक किए जा रहे हैं। रात भर जो है अटैक्स का सिलसिला यहाँ इसराइल में जारी रहा। लगातार बैलिस्टिक मिसाइल्स जो है वो ईरान की तरफ से दागे जा रहे हैं, जेरूसलम पर भी, टेल अवीव पर भी, हाइफा पर भी, और दूसरी तरफ से हिजबुल्लाह की तरफ से भी अटैक किए जा रहे हैं नॉर्थ इसराइल पर। तो युद्ध लगातार जारी है। ऐसा लगता है कि बातचीत के लिए कोई रास्ता अभी बचा नहीं है, क्योंकि ईरान ने साफ कर दिया है कि वो बातचीत का कोई रास्ता अभी अपनाना नहीं चाहते हैं और वो इस युद्ध के लिए तैयार है। ईरान का कहना है कि उनके पास मिसाइल भी काफ़ी हैं और ड्रोन भी काफ़ी हैं। जिस तरीके से मिसाइल अटैक लगातार हो रहे हैं, उसका मतलब है कि अभी ईरान पूरी ताकत के साथ ये युद्ध लड़ रहा है। और ईरान ने साफ कर दिया है कि जो मिडिल ईस्ट की कंट्रीज़ हैं वहाँ पर भी अटैक्स का सिलसिला तब तक जारी रहेगा जब तक वहाँ से यूएस फोर्सेस की बेसिस को बंद नहीं किया जाएगा। तर अजून सुद्धा इराण असेल आणि इस्रायल हे युद्ध थांबायचं नाव घेत नाहीये. इस्रायलच्या हल्ल्यांना इराण प्रत्युत्तर देत आहे. तर इराणच्या हल्ल्यांना इस्रायल प्रत्युत्तर देताना दिसतंय. इराणने इस्रायलच्या तेल अवीववरती मोठ्या प्रमाणात हल्ला केला आणि या हल्ल्यानंतर तेल अवीवमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तेल अवीवमध्ये इमारती कोसळल्यात आणि या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जण दबल्याची भीती व्यक्त केली जाते. इराणचा इस्रायलवरती आणि इस्रायलचा इराणवरती हल्ला प्रति हल्ला मागच्या काही दिवसात वाढलेला आपण बघतो आणि या दरम्यानच इस्रायलच्या तेल अवीवमध्ये मोठ्या प्रमाणात हल्ला करण्यात आला. यामध्ये काही इमारती कोसळल्याचं दिसतंय आणि या ढिगाऱ्याखाली अजून सुद्धा अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. तर न्यूज 18चे प्रतिनिधी रिफत अब्दुल्ला सध्या युद्धग्रस्त भागामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांनी घटनास्थळावरील संपूर्ण परिस्थिती आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केली आहे. आज 19 मार्च है, ये तीसरी बार है रात के दौरान कि सायरन बज चुकी है। आप देखिए कि लोग अब शेल्टर में जा रहे हैं। आप देखना होगा किस और जो है ये अटैक होगा, कहाँ की तरफ अटैक होगा। हम अभी देखने की कोशिश करेंगे आसमान की तरफ और वहाँ से देखते हैं कि क्या कुछ होगा। ये देखिए कि किस तेजी के साथ मिसाइल जो है हमारे सर के ऊपर से जा रहा है, बिल्कुल हमारे सर के ऊपर से जा रहा है। एक और देखिए, ये देखिए कि क्या स्पीड है मिसाइल की। मिसाइल जो है बिल्कुल अवॉइड कर रहा है एयर डिफेंस सिस्टम को, बिल्कुल एक साइड से आया, दूसरी डायरेक्शन की तरफ मुड़ा ये मिसाइल। तो फिर से टेल अवीव धमाकों से दहल गया। अभी देखना होगा कि कहां पे क्या नुकसान हुआ है। रात के दौरान अभी तक 4 बार सायरन बज चुकी हैं, 4 बार ईरान की तरफ से मिसाइल अटैक किया गया। आज 19 मार्च है और जब से अली लरजानी के मारे जाने की खबर आई तब से लगातार जो है ईरान की तरफ से मिसाइल अटैक किए जा रहे हैं। क्लस्टर बॉम्ब्स का इस्तेमाल किया जा रहा है और काफ़ी जगहों पे यहाँ पे धमाके हुए हैं। रात के दौरान एक आदमी की मौत भी हुई है सेंट्रल इसराइल में और कुछ लोग घायल होने की भी खबर है। कई जगहों पे जो है वो क्लस्टर बॉम्ब्स का इम्पैक्ट हुआ है और यहाँ पे लगातार धमाके हो रहे हैं। ये कहा जा सकता है कि इसराइल लगातार कल से दहल रहा है धमाकों से, क्योंकि बार बार ईरान की तरफ से इसराइल पर अटैक किए जा रहे हैं। न सिर्फ इसराइल पर बल्कि मिडिल ईस्ट की बाकी कंट्रीज़ में भी लगातार धमाके हो रहे हैं। लगातार वहाँ पे गैस या ऑयल जो फैसिलिटीज़ हैं उनको निशाना बनाया जा रहा है। तो फिलहाल लगातार जो है पूरे इस मिडिल ईस्ट में हालात बहुत ख़राब हैं।